या तिन्ही कार्यालयानं रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला। त्या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्याकामी मी आजपर्यंत कार्यालयाला अनगिनत तक्रारी केल्या। त्यानंतर तक्रारदार राजेंद्र वाटाणे आणि राजकुमार घरडे सदर कामाची तक्रार करीत वारंवार मला तगादा लावत होते, पैशाची मागणी करत होते। तुम्ही आम्हाला पैसे द्या, अन्यथा आम्ही तुमच्या कामाची तक्रार करू, तुमचे देयके सुद्धा निघू देणार नाही। तर गोष्ट अशी आहे, मी जर या बाबतीत पैशाची जर मागणी केली असेल तर पैसे घेऊन मी उपोषण केलं असतो काय? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राजकुमार घरडे यांनी कालपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्य महामार्ग 47 ते चांदूर जहानपूर या रस्त्यामध्ये लाखो रुपयांचा संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याने ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनकर्त्यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा असून आंदोलनकर्ते राजकुमार घरडे व राजेंद्र वाटाणे यांनी आम्हाला पैशांची मागणी केली होती, पैसे दिले नाही तर आम्ही तक्रार दाखल करू। या संदर्भात आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असून राजकुमार घरडे व राजेंद्र वाटाणे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दर्यापूर पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केलाय। यात या दोन्ही व्यक्तींची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी सुद्धा आम्ही तक्रारीत केली आहे, अशी प्रतिक्रिया कंत्राटदार आशिष चोडके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मी राजकुमार घरडे, राहणार दर्यापूर पुनर्वसन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय अमरावती, उपविभागीय अभियंता कार्यालय अकोट आणि उपविभागीय कार्यालय क्रमांक 1 अकोला या तिन्ही कार्यालयाच्या विरोधात या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहो। या तिन्ही कार्यालयानं रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला। त्या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्याकामी मी आजपर्यंत कार्यालयाला अनगिनत तक्रारी केल्या, पण तरीही त्या तक्रारीवर कारवाई झालेली नाही। त्या निषेधार्थ दर्यापूर नगर परिषद उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर दिनांक 21/8 बुधवार रोजी मी उपोषणाला बसलेलो आहो। आजचा माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर आणि त्या रस्त्याचा ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी आणि आम्हाला आणि जनतेला न्याय मिळण्यात यावा, ही माझी विनंती आहे। तर गोष्ट अशी आहे, मी जर या बाबतीत पैशाची जर मागणी केली असेल तर पैसे घेऊन मी उपोषण केलं असतो काय? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी आज हे उपोषण करतो, जर यांच्याकडे ऑडिओ क्लिप जर उपलब्ध आहेत तर त्यांनी आधीच का माझ्या विरोधात कंप्लेंट केली नाही? सरासर माझं उपोषण आणि या उपोषणाचा मुद्दा भरकटण्यासाठी हा कट रचून संबंधित ठेकेदार माझ्यावर आरोप प्रत्यारोप करीत आहेत। मी आशिष चोडके, सद्गुरू कृपा कंस्ट्रक्शन दर्यापूर हे माझं स्वतःचं फर्म आहे आणि मी PWD आणि PMJSY या खात्याचे नेहमी सतत कंत्राटी करत असतो। त्याच अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1,30,00,000चं गौरव बार ते चांदूर जहानपूर पर्यंतच्या रस्त्याचं काम नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेले होते। सदरता काम करीत असताना मार्च महिन्यापर्यंत पूर्ण काम संपुष्टात आले। पूर्ण काम झाल्यानंतर सदर कामाची 2 वेळा वरिष्ठ अधिकारी येऊन चौकशी किंवा पूर्ण कामाची गुणवत्ता तपासण्यात आली। सदर गुणवत्ता तपासल्यानंतर मला पूर्ण देयके सुद्धा मिळालेली होती। त्यानंतर तक्रारदार राजेंद्र वाटाणे आणि राजकुमार घरडे सदर कामाची तक्रार करीत वारंवार मला तगादा लावत होते, पैशाची मागणी करत होते। तुम्ही आम्हाला पैसे द्या, अन्यथा आम्ही तुमच्या कामाची तक्रार करू, तुमचे देयके सुद्धा निघू देणार नाही। त्यामुळे मी तक्रारकर्त्याला एंटरटेनमेंट न करता मी कायद्याच्या नुसार सर्व याची माहिती पोलीस स्टेशनला तेव्हा पण दिलेली होती आणि आता आज रोजी सुद्धा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केलेली आहे। आपल्या SP ऑफिसला पण तक्रार दाखल केलेली आहे आणि IG ऑफिसला पण मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे। सदर प्रकरणात तथ्यहीन असून समोरच्या आरोपींचे मला सतत खंडणीकरिता फोनवर फोन 19 तारीख आणि 20 तारखेला सतत येत होते। आम्हाला 1.5 लाख तरी द्या, आम्हाला 1,30,000 रुपये तरी द्या, तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसू आणि तुमच्या कामाची बदनामी करू आणि तुमची स्वतःची पण आम्ही बदनामी करू। त्यामुळे तुमची पूर्ण प्रतिमा रस्त्यावर येऊन मलिन होण्याचे मार्ग आमच्याजवळ भरपूर आहे। तुम्ही जर पैसे नाही दिले तर आम्ही कोणत्याही मार्गाने तुमच्याजवळून पैसे वसूल करू, अशी धमकीवजाच इशारा त्यांनी मला काल रोजी दिलेला आहे।
त्याचे मी सर्व एव्हिडन्स माझ्या कॉलवर आलेले त्यांचे कॉल आणि पूर्ण कॉल रेकॉर्डिंग पूर्ण पोलीस स्टेशन खाते पूर्ण ऑफिसला पेनड्राईव्हद्वारे मी पूर्ण जमा केलेले आहेत आणि माझी तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे। तरी संबंधित दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर होईल अशीच मला शासनाकडून अपेक्षा आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।